मुंबईच्या सायन आणि किंग सर्कल भागात पाणी साचलेलं आहे। पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्याचं समजतंय। मुंबईत पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे, कारण रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे। मुंबईच्या सायन आणि किंग सर्कल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम होऊ शकतो। मुंबईच्या सायन आणि किंग सर्कल भागातली काही वेळापूर्वीची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। कशा रीतीने सखल भागात पाणी साचले ते आपण पाहतोय आणि त्यामुळे आता पीक अवरला जेव्हा मुंबईकर नोकरीसाठी घराबाहेर निघतील त्यांना याच साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागणार आहे। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ईशान, किंग सर्कल सायन परिसरात काय चित्र आहे, काय परिस्थिती आहे पावसाची? माधवी, सध्या मी दाखवू शकतो कशा प्रकारे पाणी हे सध्या भरलेलं आपल्याला पाहायला मिळते। हा किंग सर्कल आहे, या ठिकाणी सायनचा हा प्रमुख भाग मानला जातो। या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती पाणी साठायला सुरुवात झाली आहे। त्याचसोबत मुंबईमध्ये मुसळधार पाऊस देखील पडत आहे। आपण बघू शकतो पावसाचा वेग हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे सकल भाग असतील त्यामध्ये पाणी साठायला सुरुवात झाली आहे। मोठ्या प्रमाणावरती पंपिंग मशीन देखील सध्या या भागामध्ये लावण्यात आला आहे। पाण्याचा निचरा हा कशा प्रकारे होईल ह्याचा आता महानगरपालिका प्रयत्न करत आहे, पण कुठेतरी आपण हे बघू शकतो की पाणी हे भरायला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या बाजूला 2 दिवस झाले सलग जर पाऊस एवढ्या जोराचा पडत असेल तर पाणी साठणं हे आपण म्हणू शकतो। सध्या मी दाखवू शकतो या बाजूला ही ड्रेनेज लाईन आहे, या ठिकाणून पाणीचा निचरा होणं हे अत्यंत गरजेचं असतं, पण आपण बघू शकतो यामध्ये पाणी न जाता हे पाणी संपूर्णपणे रस्त्यावर येत आहे। त्यामुळे कुठेतरी म्हणावं लागेल की महानगरपालिकेची जी कामं आहेत ती पावसा अगोदर पूर्ण झाली आहेत का? त्यामुळे बघा हे संपूर्ण मी दाखवू शकतो की हे ड्रेनेज आहे, या ठिकाणून पाणी हे खाली जातं, पण आपल्याला हे होताना पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे पाणी हे संपूर्णपणे या सायनच्या किंग सर्कलमध्ये साठलेलं आहे। नागरिकांना कुठेतरी पायवाट करत दुसऱ्या बाजूने जावं लागत आहे। त्यासोबत जे दुचाकी स्वार आहेत त्या दुचाकी स्वारांना देखील कुठेतरी अडचण होताना पाहायला मिळते। त्यासोबत या बाजूला मी दाखवू शकतो जे पंपिंग मशीन मोठ्या प्रमाणावरती लावला आहे, हा आपण बघू शकतो पंपिंग मशीन आहे। सध्या मी दृश्यांमध्ये दाखवू शकतो या मशीनद्वारे संपूर्णपणे पाणी हे खेचलं जातं। हे पाणी खेचल्यानंतर त्याला दुसऱ्या बाजूला सोडण्यात येतं, नंतर ड्रेनेज सिस्टीममध्ये त्या पाईपलाईनच्या थ्रू हे पाणी खाली पाठवण्यात येतं। पण आपण बघू शकतो सध्या एक मशीन इकडे कार्यरत आहे। कुठेतरी हा संपूर्ण भाग हा उताराचा भाग आहे, वरून जे ब्रिजवरचं पाणी आहे ते देखील इकडे येतं, त्यामुळे कुठेतरी पाणी भरायला या भागामध्ये सुरुवात झाली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस असल्यामुळे कुठेतरी नागरिकांना देखील अडचण होताना आपल्याला पाहायला मिळते। दुचाकी स्वार असतील हे हळू येतात। आपण बघू शकतो की इकडे जर कोणाला रस्ता ओलांडायचा असेल तर तो देखील कठीण झाला आहे। नागरिकांना त्यांची वाट बदलून किमान 1 किलोमीटर लांबून प्रवास करत या भागापर्यंत पोचावं लागत आहे। त्यामुळे कुठेतरी पावसामुळे आता नागरिकांना देखील फटका बसायला सुरुवात झाली आहे। माधवी, नक्कीच पावसाचा जोर जेवढा आहे त्या प्रमाणात पाण्याचा निचरा होत नाही आणि त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं की सखल भागात पाणी साचतंय। ईशान, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी।